ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी कुरु आदेश हलक पुरुष निरंजन कुरु आदेश। जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो। माझे महाराष्ट्रातले जितके पण साधक व साध्वी व भक्तगण सर्वांना मला काही महत्त्वाचं सांगायचं, इतकं महत्त्वाचं की तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला। आणि मला पण जीवनात खूप आनंद झाला त्या गोष्टी बघून। काय तर असंच त्यांनी माझा व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती। असंच मला आहे ना एका साध्वीनी फोन केला, जी साधी भोळी भक्ती करणारी, एकदम साधी भोळी। त्यांच्या जीवनात त्यांनी खूप संघर्ष केलेला, आपलं घर प्रपंच व आपला पती परमेश्वर आणि आपलं लेकरं बाळ सोन्यासारखी। त्यांनी फक्त तिच्या जीवनातलं नित्यकर्म ती करत राहिली आणि नित्यकर्म ती फक्त तिच्या जीवनातलं करत राहिली। नवऱ्याप्रती जे आपले कर्तव्य कर्म असतात ती करत राहिलं आणि जे मुलाप्रती कर्तव्य असतं ते सर्व तिने कर्तव्य व मुलीप्रती जे कर्तव्य ते तिने पार पाडलं। पार पाडल्यानंतर तर तिला अचानकच अशी साधी भोळी भक्ती आली की पूजा करायची, अचानकच तिला एक दिव्य शक्ती प्रकट झाली। तर एक दिव्य शक्ती प्रकट झाली तिला, तर मग ती अनेको प्रकारची भाषा बोलायची ते शरीरामध्ये येऊन। काही अचानक जी प्राप्ती होती तर ते एक एक सेकंदला ते अंगात येत राहतं, अचानक प्राप्ती। मग त्यांना ते झाले, अचानक दिव्य शक्ती एक प्राप्त झाली। प्राप्त झाल्यानंतर मग त्या दिव्य शक्तीने जे जे सिद्धी प्राप्त केली, जे जे सिद्धी प्राप्त केली, जे जे जन्म प्राप्त केलं काय, तर ते सर्व त्या आदिशक्ती जगज्जननी स्वरूपला म्हणजे त्या ताईंला, त्या आईंला, ताईंला काय की साक्षात ते बोलायला लागले। त्यांच्या मुखात येऊन वेगळी वेगळी भाषा पण बोलायला लागले आणि ज्ञानेश्वरीचं कथन सुद्धा करायला लागले। ते सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरीचं कथन म्हणजे ज्ञानेश्वरी तोंडी सांगणं आणि ते पण दिव्य भाषेमध्ये सांगणं, काय ज्ञानेश्वरी वगैरे सांगणं हे सर्व। तर आता दिव्य शक्ती कशी प्राप्ती होती, काय प्राप्ती होती, कसं नाही, हे काय साधारण सामान्य लोकांना व जे आपले गोरगरीब आहेत, कष्ट करणारे जे साधक लोक आहेत त्यांना काय कळणार आहे, काय असतं म्हणजे काय असतं। त्यांचे मिस्टर बिचारे सर्व्हिसला, तर मग अचानकच अंगामध्ये येणं, अचानकच बोलणं, ते असं व्हायला लागलं। मग तसं झाल्यानंतर त्यांनी काय केलं की असं विचारलं की हे काय, हे बघून घ्यावं, आपण गुरु तरी करावा। मग त्यांनी असं गुरु वगैरे केलं। मग त्यांनी गुरु केलेत, पण गुरूंना सुद्धा ही माहिती असणं गरजेचं आहे की जी समोरची ताकद आहे ती नेमकी बोलते काय, त्या ताकदीला आपण गुरु होऊ शकतो की नाही हे सर्वात महत्वाचं असतं। आपल्यामध्ये ती पात्रता आहे की नाही। जर आपण सामान्यातले सामान्य साधक आहेत तरी आपण आपल्या कुठंही कमीपणा न वाटता, कुठंही आपल्याला कमी न भासता किंवा कुठल्याही आपल्या तंत्रसिद्धीमध्ये आपल्याला कमी स्वतःला न लेखून घेता कर्तव्य कर्म आणि धर्म आणि सत्कर्म सद्गुणांनी चालण्याची ही परंपरा सगळ्या साधकांनी बाळगली पाहिजे, ज्याच्या करून अहंकार किंवा कुठलाही भेदभाव हा राहणार नाही। आणि मग नंतर त्यांनी काय केलं की ते झालं, पण त्यांना जो त्रास व्हायचा का की दिव्य जी ऊर्जा असते हे शरीरामध्ये ज्यावेळेस धारण करते त्यावेळेस आपलं शरीरात कसल्याच पद्धतीचं व कुठलाच काय आपल्याला भान राहत नाही।
आणि त्रास तर इतका होतो, उठता बसता त्रास, डोकं दुखणं, अंग जड पडणं, अंग पाय चावल्यासारखं होणं, कंबर धरल्यासारखं होणं, सगळं अंग असं थरथर 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 करायला सुरुवात होते आणि झोप येत नाही, रात्र रात्र झोप येत नाही. अक्षरशः कधी कधी त्या साधकाला स्वतःच असं वाटतं, ज्यांना अचानक प्राप्ती होती ना त्याचं सांगतोय मी, तर असं वाटतं की मी स्वतः जीव दिलेलं बरं, माझ्या संग असं का होते, किंवा मी काय पाप केले किंवा काय केले. आणि ज्या वेळेस दिव्यशक्ती आपल्याला प्राप्त होत असते किंवा झालेले असते, त्याच वेळेस तंत्रक्रिया सुद्धा लय खतरनाक होऊ शकते आपल्यावरती. तंत्रक्रिया सुद्धा लय फास्ट चालते, का की त्याला कुणी वाली नसतं न काय नसतं, काय असं असतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यामुळं असं असतं की वाईट ताकद पण आपल्या शरीरामध्ये संचार करते आणि चांगली ताकद पण संचार करते. मग ह्याच्यामध्ये असं राहतं की जी प्रबल ताकद आहे जिच्यामध्ये, ती अघोरी म्हणा, कुठली पण म्हणा, अनेको प्रकारचे विद्या आहेत, शेकडो प्रकारचे विद्या आहेत, त्याच्यातलं कुठलं सांगणार. लोकांना येऊन जाऊन फक्त दोनच गोष्टी माहिती, एक अघोरी, एक साबरी, एक बंगाली, याच 2-3 गोष्ट बोलत राहतात. तर सर्वात महत्वाचं काय असतं माहिती आहे का, विद्या अनेको प्रकारचे आहेत, अनेको प्रकारचे विद्या, अनेको प्रकारचे देवी देवता. पण सर्वात महत्वाचं, ज्या गुरूंनी कुणाला गुरु होते किंवा काय होते, त्या गुरुजनांना पण माझी एक हात जोडून विनंती आहे, जर आपल्याला पुढची ताकद बघण्याची पात्रता नसेल किंवा काय नसेल, कळत नसेल, तर सरळ सांगा त्यांना, साधकांना, की माझ्यामध्ये ती पात्रता नाही किंवा मी बघत शकत नाहीये. तर तुम्ही असा कोणीतरी व्यक्ती बघा की जेणेकरून तुमची ताकदला ओळखन, तुमची ताकदशी संवाद करू शकेल, तुमच्या ताकदशी बोलू शकेल, असं कुणीतरी बघा. ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. तर कुठल्या पण गुरुजनांनी असं केलं पाहिजे की अहंकार न बाळगता, स्वतःला कमीपणा न लेखता सरळ सांगायचं, म्हणजे तो त्याच्या कर्मधर्मात जसं करायचं त्याला करू दे. पण नाही, मीच तुला गुरु होऊ शकतो, नाही मीच करतो, मला येते की करता, मला माहिती कसं करतो, ते काही महत्वाचं नाहीये. त्याच्यामुळं काय करा, कुठल्या पण साधकांनी जे सत्य आहे ते सरळ सांगा आणि त्यांना पण त्यांच्या वाट्याला मोकळं खेळू द्या. कशाला कुणाला दोन 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 रुपयाला दुसऱ्याने खर्चात टाकायचं, आपण आपली स्वतःची बदनामी करून घ्यायची. हे आपल्याला साधू संतांना किंवा कुणाला पण साधक लोकांना ज्यांनी सिद्धी प्राप्त केली त्यांना ह्या गोष्टी शोभत नाहीये. तर मग ती साध्वींनी माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी 4 ते 5 महिने प्रयत्न केला की माझ्याशी संवाद साधण्याचा. आणि मी बाहेर दौऱ्यावरती जर असलो तर लोकांची समस्या असं आहे की खतरनाक की 1 आणि 2 दिवसाचं ते काम नसतं. लोक काय करतात, इकडे उतार करतो, 2-2 मिनिटात 3-3 मिनिटात निंबू उतरून टाकते, आणि अशा गोष्टी कामं होत नसतात. तंत्रक्रियेची कामं झाली, बरीचशी कामं झाली, हे तिथं राहून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायला लागतं. की या खेटे घालत बसा, या असल्या गोष्टी मला तर काही जमत नाही, माझ्या बुद्धीला ह्या गोष्टी पटत नाही काय. आणि सर्वात महत्वाचं एक असं आहे की मग ते ज्यावेळेस तिथं मी गेलो, तिथं गेल्यानंतर ताकदशी माझं बोलणं झाल्यानंतरून, आता त्यांना 1-2 गुरु झालेले होते त्यांना ताईंला, तर त्या ताकदीने बघितलं की ज्यांना आपण अंतकरणापासून गुरु मांडलं किंवा काय केलं, त्याच गुरुजनांनी माझा घात केला. मग ती ताकदने असा विचार केला की आता हा जो आहे ना, ह्याची जरा परिषद घेतो मी. म्हणलो ठीक आहे. मग ती ताकद माझ्या संग युद्ध करत होती, तंत्रक्रियेचं युद्ध म्हणजे खतरनाक युद्ध, असं तसं नाही, खतरनाक युद्ध. चल सोड तू इकडून शस्त्र, मी इकडून शस्त्र सोड, इकडून सोड, तसं सोड. मग त्याच्यामध्ये मध्ये एक हे वाक्य, तर ते बोलली ताकद मला, नाही का, ती ताकद मला बोलली. मग मी म्हणलं ठीक आहे चाल, तुला काय करायचं कर, म्हणलं मी तुला काय मानत नाही काय नाही. आणि मी असं थोडंसं तिथं हे केलं, म्हणजे असं दाखवलं की मी मानत नाही म्हणून. म्हणजे मी असं बाजूला थोडंसं असं दुर्लक्ष केलं नाही का. तर ती ताकद माझ्यावरती हसायला लागली. मग आमचं असं घमासान युद्ध झालं तिथं. युद्ध झाल्यानंतरून भरपूर युद्ध झाल्यानंतरून काय सगळं युद्ध झाल्यानंतर त्यांनी बघितलं की बाबा,
पटलं त्यांना की हाच खरं सत्य कर्म धरणार चालणारा पण आहे आणि ह्यानीच मला ओळखलं. आजपर्यंत मला काय कोणी ओळखलं नाही. आणि ते काय करायचे, ताकद येऊन कुठलं पण नाव घ्यायची, कुठलं पण नाव घ्यायचे, काय करायचे. तर हे असतं दिव्य ताकदचं सामर्थ्य. काय तर तिथं जे त्यांना जे प्रसन्न झालेले होते तर ते ऋषीमुनी होते. कोण होते, आता त्यांचं नाव घेतलं तरी माझ्यामध्ये म्हणजे तो ऊर्जा संचार होतो. संचारमध्ये असं अंगात वगैरे येणं ह्या गोष्टी नाही, म्हणजे ती वेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी होती. काय आणि ऋषीमुनीचा संचार म्हणजे ते निराळे संचार असतात. काय निराळे म्हणजे निराळे, ते कुणी कुणी जाळ्यात बसतं, कुठे बसतं, काही करतं, त्यांचे खतरनाक असतात. काय तर मग त्यांचं ते झालं, युद्ध वगैरे सर्व गोष्टी झाल्या. तर ते कसं काय झालं आहे ना, ते व्हिडिओ काढलेला आहे. तर माझ्या मताने ना तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. काय मग कळेल. दिव्य शक्ती ज्या वेळेस समोरच्याची परीक्षा घेते, समोरच्याची साधकाची, त्याच्यात कमी काय मानायचं. ठीक आहे, हरलो तर हरलो, जिंकलो तो जिंकलो. कुठं त्याच्यात हे सांगत बसणार आहे आपण की का तू असं केलं किंवा अरे बाबा मी हरलो, मला हे झालं ते झालं. नाही, जीवनात जर तुम्ही अहंकार बाळगत राहाल तर काय तुम्हाला ज्ञान मिळेल. जीवनामध्ये तंत्रशास्त्रातलं युद्ध असो किंवा शत्रूचं युद्ध असो किंवा काय असो, काय शेवटी जिंकतो कोण माहिती आहे का, जो चतुर असतो तो जिंकतो आणि ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो जिंकतो. हे कधी पण लक्षात घ्या. ठीक आहे, ते हे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही सगळे, कसे कसे काय काय. ठीक आहे ठीक आहे, जे जे पाठवले ते खाऊन घ्या, देवा ठेवूच नका. खाऊन टाका ते सगळं, काय ठेवू नका. साईडून दुसरं सगळी गोळा करून खाऊन टाका, काय ठेवायचं सगळं. पूर्ण पूर्णचे शरीराचे इंद्रिय खोलायचे, डोक्यापासून चला खोला. मला पण बघू दे तुमचं सामर्थ्य. पूर्ण पायापासून पूर्ण वर डोक्यापर्यंत पूर्ण तुडीत न्यायचे, पूर्ण सगळे टाका तुडून पूर्ण पायापासून पूर्ण वरती पूर्ण शरीर कट 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 थोडा पूर्ण बंदिस्त थोडा पूर्ण पाय तळ पायापासून सगळं पूर्ण सोडून लुगडं बिगडं जाते ते नको सुटे. चल पूर्ण ताकद प्रज्वलित मूर्ती वाचते, कच्चे स्वर मूर्ती माझ्याशी त्याची आत्मशक्ती प्रकट करून पूर्णपणे प्रकट हो. तो हो ते मग तो मी
अधर्मी लोकांचा संहार करायचा पूर्णपणे. नी देवी जगतजननी जगतमाता ही सुतो कनतो सोना कुर्मती कुल प्रस्त मकोतमी स्थित करती कुल मुकस्तम का उदरकी कट सतम कोतरी नी कुल मुसुतन का कट कुरस्ती ना कट चिस्तु कट कुल मुकस्त कट चिस्तु सगळं काढून घेते खाऊन टाक. पूर्ण आहे ना पूर्ण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय. चला ते प्रज्वलित करा खोला ते पूर्ण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय खोला सगळ्या 72,000 ज्ञानी शुद्ध करून टाका. पूर्ण शुद्ध करा. पूर्ण शुद्ध करून टाकायचं. काय रोग नाही ठेवायचं नाही शरीरामध्ये. पूर्ण मोकळीच झाली पाहिजे. एकच झाली पूर्ण त्याचं डोकं पिकं पूर्ण दिव्य दृष्टी. चल ओम शिव शिवाय श्री गुरुदेव दत्त मूर्ती वाचस्ती कच्चे स्वर मूर्ती माझ्या शिष्याची लाग तुझ्या साई असो तिची समस्त शक्ती प्रकट करून द्यायला पाहिजे. माझ्या सत्य महादेश गुरुचा ओम सदाशिव पूर्णत्वम अदृश्य शक्ती दृश्याय रुद्राय नमः. चल त्रिनेत्र जागृत करून टाक तिचं पूर्ण खोल तिचे त्रिनेत्र दिव्य दृष्टी पूर्णपणे खोल. तिने जे तप जप केले ती पूर्ण ऊर्जा दिव्य शक्ती आता विराजमान होईल शरीरामध्ये. चल पूर्ण जे बाहेर ऊर्जा आहे ती सर्व शरीरामध्ये जा पूर्णपणे शरीरात. चल जा शरीरात पूर्ण. शरीर जायचे पूर्ण ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये पूर्ण सर्व राही सगळं तिचं दुखणं पूर्ण काढून टाका. कंबर बिंबर सगळी ती जाऊन पोटातली ती छातीतली काढून टाका. पूर्ण टाका काढून ती काहीच ठेवायचं नाही. तसंच मांडी घालून बस. आता ज्यांनी केले त्याच्यावर सगळी ताकद पिटून घ्यायची. चला देवा ज्यांनी केलेली याच्यावरती तिची सगळी ताकद घेऊन टाका. कुठेच विद्या ठेवू नका त्याच्याकडे. चला हे ताकद शिष्याच्या ताकदीला पण घेऊन जा म्हणजे तिला पण ज्ञान येईल. काहीच करू नका ते. ती सगळी ताकद खाऊन टाका. काय नाही ते आता मोडी मातांच्या पडाकुडी मान होला पती म्हणा सात मणी वांडा कोटे टोळ होते मणी ठेवायचे नाही. छोटी छोटी मोठी मिठी मोठी काय ठेवायचे नाही. काढून घ्या ते सगळं खाऊन घ्या ते. ठेवू नका. ओतासनावली माझा मोतांवली मान करी वरती माडी बच्ची माडी मान केले इतास्नी वना वरती मान बच्ची आमे कतरा वणी पाडवी जडास्थळी का मान वडी मते चढवाई मना पती होती हडी मना ओढो ओढ काट कस आजी माडी माची चलो
हमारे दरबार में क्या हमारी नाम की गजर नाम दोदावली मंचा तनी मां डोटो हसी मंडी वंटी प्यांडा waktu di bestu makan di minta mau bestu aku di bestu पूर्ण ताकद तिला तुमचं देऊन टाका तिला स्वतःला कळू दे तुम्ही कोण आहे काय नाही सगळं ती इंको तू हो सोतो को अनेक मादी गावान डोळो नाही पण डोको मस्त के एचा तडा मन किवेना ना तिच्या नकडो होतो नाही से को नका निको होतो कल होतो कल होतो निस्तिको निको होतो ओ बा वंती माडे वंची दाडा मुंची काम होतो पासे नाडे हमारी वाती लाडा मुंची पुडी बस थोडा भारी वाणे रापाचे वनी मार रापाचे पुडी एतासाठी वाण पोळो पची वाण होती काढोनी नाड ये रामाडा सो बड़ी म्हणता बड़ी बचत के तराड होते माडवीन चला ओडी नान होती ये पातवडी मजी केटा को कुस्ती बळा ते मावस तो मोको कोटेक सुतो कोटी कोटे कुस्तो कोट कट कोट कोटी कोटेस्तो कोट कोटिस्तो कोट सर्व तिला दाखवायचे काय घडते काय सर्व तिला दाखवा पूर्ण तिचं तिला ज्ञान द्या ठीक आहे सगळं गोळा करून संपलं तिचं खेळ संपला त्याचा काय ठेवू नका ओ मादा ओटी क्या रोडो धार्मिशन ताळा मी चाट ना धार्मिशन ताळा मासोली मांगाडी ना जेना उडी मांगाडी आमास्ती मना मुंदो पाटी नाम करते मांगाडी कोची गडक्यात करते थोडा वांचा क्लास ना उडी पटावडी खेळत मोठं काय वाटते असास्तानी वडा पाळ विचार मारता पडली रोज दगडावडी म्हणजे ओ भावाचा ओला ब्लाक प्लान मोस्तो ना बडस्तो मो कोर्सई नाही इसास तमिन नोडो पताळ होती माशा मूर्तीच ना कोर्स होते तो मी की तो समोको मग काय करता आम्ही ना अगोदर स्वतःला सगळे गोष्टी आता तंतन करतो बाला वची मान होती कारण अरे मग मानवतीच तू तुला कोण असतो तुला कोणी ओळखणार तर पाहिजे ना माता के मोह होता पाडी वेंचे कलार मोदो वरिचा नास तो मरा वदी नामे तामे वचा मडी बनते प्याड होती नामे वचन त्यांना मडी पार्वती प्याड होती मी वचन माडू तू माझ्या वरच्या लीती सत्ता मडी वचा अरे हम दोस्त मडी वचा कडी मंदास्त अरे वचस ती मनी हमीच दोस्त असती मग होताम कडी वंदाम करी मस्ती माड वर दो दोस्ती क्या पोचा मडी म्हणताम आम्ही तमा वनी वचा मडी एचा मडी मत्ता मडी पत्ता मडी गच्चा मडी माचा मडी मदाष्टम कमना तू पडा रोटी माटी काटा मुडू बत्ता कडी बत्ता निस्ते मकड कोटू शोता राणी वते दोस्त मना बडी बच्चे काटा रोटी मान केला तो होते गाडी वंचा आडी मत्ता कोट ओटी पाटा रविंदला पुढे मस्त तू कोटी सुत्राड बदून रास्त ठीक आहे मला पण आता तुझं सामर्थ्य बघ चल इथून जा जेनी केले त्याचं तू कामच करून टाक बघू दे मला तुझं सामर्थ्य नाम करते त्यामुळे दोपाचे काडी म्हणते मारी काडा ओढती मान चबला स्तंभडा उदी पाच्या काडी हिंदा ओढती नावाच्या कडे तेला अणुच्या काडी मध्ये स्थितीता ना याच्या मुडी पत्ता कोडी पच्चा मुडी याटा मुडी वस्ताम वच्चे कुडीस तू माच्या ते मोडी नाडी वाटी प्याटी दाष्टू पाणी बेंटा आता मोठेच तिने पुढे याचा मन डोबरा टाक म्हणते हात पाय तोडून मला नको सांग टाक तोडून तिथे टाक याचा मुडी क्या पाण होतो मान नातीच्या मुड होती नाळ होती नाता काय मात मुडी क्या होती गोष्टी नाळ होती स्तंभ स्तंभ वास्तंभ वास्तंभ आता मला मज्जा आली आता करायचं ना जागेवरती मग त्याच काय करताना आताच कसं केलं मग ना ना गृह पुस्तकी ना शांत वाटत झालं आपलं नामे नामे कोचो पाडी वंता अगडी माडवरती बडा गोडो माकोटे तो माकोड को तो काटे ते मी कडू को कटकोट कोड ही ती
चालेल, सगळ्यांनी थांबून सगळं बघून घ्या, सगळं काय ठेवायचं नाही ते सावध थांब. चला पुढे डोळ्यात काय दिसलं? काय नाही दिसलं, त्यांनी काय दाखवलं नाही. आता कसं वाटते, ताकद बिकत आल्यासारखं वाटते का? अंग बिन पूर्ण हलकं दाखव. तर टोचते मी, कट टोचते ना, कट 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 टोचते. ठीक आहे, ठरत तू कट कट कट. चल देवा, सगळं खाऊन घ्या, काय ठेवूच नका. करू दे करू दे. अरे मोच्या तोच्या वडी तू न नावाच्या मारणार अरे कोण तुझ्या सारखं, कोण लय बघितले तुझ्या सारख्याची ठिकाणी. कोण आहे तू? मला ओळखली का नाही? कोण आहे तू? कोण आहे मी? कोण आहे सांग ना. माझं नाव काय आहे? काय आहे तू? तुझ्यासारखे काय? अरे तू कोणी असू दे, थेरडे, मला काही घेणं नाही तुझ्याशी. तुला सांगू का मान? सांग, चल दाखव दाखव. मी नामाचा कसा आहे रे? अरे कशाचं तू नामाचं कसा बिसा? मी कसा काय खेळलो की नाही रे? अरे काय खेळतो तू? डोंगरे खेळ खेळणार येऊ माझ्याकडे, बाजूनेच थांबलेले सगळे. अशी नसते रे. तुझे डोंगरे खेळ नसते. मला काय कमी समजलं होतं का रे? अरे तुला कोण कमी समजते? तुला येतच नाही तर तू कमीच्या पण पलीकडे येतो. नाही रे बाबा. काय तू काय माझ्या पुढे जातो का? कोण? तू. मी नाही तुझ्या पुढे जात, पण तुझ्या पुढे माझा देव आहे ना. नको. मी काय त्या खोटा देवाला मानतो का रे? मग कुठल्या खोटा देव देवाला? आहे ना तो खोटा देव. आणि तू खादा का? मग काय झाली माझी? काल चक्रामध्ये कशाला सापडलं? माझी काय झाली? मला 2 वस्ती नाम कवा ठेवती का रे? कसा भटक होते तू? मी नावाचा कोणी आहे रे? अरे तू नावाचा कोणी पण असू. मी नावाचं नातो का? अरे काय नावाचा नातो का? मी तू आहे तू मग कसं का हातो ते करतो तुला. चल मला चल, काय युद्ध तुला येते का? ओढवते रे, ओढवते अरे का? तुला उडते काय? चल काय खेळ युद्ध तुला पण बघू दे. उन्हाळ्यात वरती अरे चल शस्त्रांनी खेळ समोर समोर. इथे वादेवरती कुठं हसतो नको होतो. या मार वाटतोस तू पण. अरे शेणात वाटतोस तर मग शेणात वाटतो. अरे माझं तू पोचू पाहतो नसते. ना वडतोस तो माहिती पोहोचतोय ती नको होतोस ना वडच ती के होतो तो. अरे नावाची कोण आहे मी? नावाची कोण आहे? माझी काय होती तुला माहिती? माझी काय होती तू माहिती? बघायचं तुम्ही इथून हे तुला असते मी. माझी नाव आहे माझी ते माहिती नाव आहेस तू माहिती हे तू ते के असते नेते. पडको ताकपड आहे ती दाखव. चल तुझी तरी मला खेळ. मी नावाची कशी होती बाबा? नाम करती होती क्या? मला ओझी वाढावी की नाव कसं माझं होतं? नाव कसं होतं? कसं होतं? काय केले कर्म? नको ना बाबा, मला नको सांगू. काय केले तू कर्म? काय केलं? माझी कशी काय होती? ते घर होती, दार होती, काय होती माझी? काय का पाठवलं होतं तुला? मग कशी घर यांची कशी काय येडी होती की नाही? पण आता तुला भेटलंच ना शरीराला सौशेर. माझी कोण होती का तुम्ही? तुम्ही कशाला आली मग आमच्या घरी? अरे तुम्ही कशाला आली मग घरी? मग तुम्ही असे लोकांचे घर खायला लागल्यानंतर हे तू विद्याचा वापर करतो का? म्हणून पडलास तू सरळ त्या गोट्यामध्ये असा. नको माझ्या का विष्णूचे काम रे रामपुत्रे. रामपुत्रे का तू? अरे रामपुत्र तर तूच आहे. माझी नाव काशी आहे रे मस्त. अरे कशाची तुझी काशीन बिशी? गोदावरी माचे कुडी. अरे वाचे कुडी माचे कुडी माझ्या तू नाकडू तू ठीक आहे चाल देव खेळा. टाका काम तर मग पण खाऊन घ्यायला ठेवूच नका. कटपट हो हो घ्या खाऊन घ्यायला काय ठेवू नका. घ्या खाऊन खाऊन टाका त्याला. वंग बघा कोकण टाक. पूर्ण खाऊन टाका ठेवूच नका त्याला. खा खा हो असं तुडून तुडून खा त्याला. खा त्याला ठेवूच नका. खा 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 काहीच ठेवू नका. खा त्याला खा 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 खा. आता किती त्याला झटके मारू. खा तर डोकं बिकं फोडून फोडून खा त्याचं. तुडून तुडून खासं नको खा. फोड त्याचं डोकं. फोड फोड डोकं फोड फोड
फोड हान फोड फोड डोकं फोड फोड हान खा तोडून तोड त्याचं मान बिन पाय बी तोडून टाक त्याचे काय ठेवू नको कट 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 तोड टेकव त्याचं डोकं खाली डोकं टेकव डायरेक्ट जमिनीला चिटकून टाक त्याचं डोकं ठेवू नको ठेव चिटकव खाली डायरेक्ट चिटकव त्याला काय खाऊन टाक काहीच ठेवणार त्याचं पूर्ण सगळं खाऊन टाका तिचं काय असतं काय ठेवू नका त्याला पूर्ण खाऊन टाका जय श्री महाकाल पळू पण नका देऊ त्याला जिथं पळायला असेल तिथं धरून त्याला खा ती जेवढी पण त्याची सॅन सगळी खाऊन टाका काहीच ठेवू नका असंच राहू दे खाली डोकं असंच राहू दे खाली डोकं चल जो आता कर्मत येतोय सोडू नको ते मला सोडू नका यायला ह्याचं कामच करून टाकायचे आज पूर्ण तोडून खा सगळ्यांनी तोडून खा त्याची कर्माची भोग भोगू दे देवा त्याला ना कर्म होती कट 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 तुम खूप खूप कट की ना खूप खूप कट 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 फुट फुट कट 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 ओ ओ ना कट मुक तू कट 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 त्याला जाऊ द्यायचं ना कुठं जाऊ द्यायचं ना ह्याचं इथंच पूर्ण काम करून टाक पूर्ण त्याची शक्ती अशी ऊर्जा खेचून घ्या पूर्ण काहीच ठेवू नका जेवढी माणसं देण्यापर्यंत घालवले ना सगळी ऊर्जा खेचून घ्या लय स्वतःला शाना समजतो अरे तू किती कुठे तिकडे खूप कट 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 घ्या पूर्ण खाऊन घ्या पूर्ण खाऊन पूर्ण ताकद त्याची खेचून घ्या काय ठेवू नका जो पण त्याच्या कर्माची नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत देव शिक्षा करतात घासून माफी बिफी मागायचं नाही तुला सुट्टी नाही तुझ्या कर्माची फळ तुला भोगायलाच पाहिजे अख्खं वाटोळ केलं संसाराचं वाटोळ केलं पूर्ण घरात कुणी नाही ठेवले माणसात माणसं कुणी ठेवले ना याची शिक्षेची फळ तुलाच घ्यायला पाहिजे चला मोठा राक्षस घ्या धरा पाठी मागून त्याला धारा सुटू नका धारा त्याची मानच धारा त्याची डायरेक्ट पूर्ण त्याच्या शरीरातलं रक्त पिऊन टाका काय ठेवू नका प्या मला कशी नाम करते माझी जर काली काली महाकाली चला आता काली काली महाकाली काली सर उठली माझी धडक पाड लावताना तर हाणून माळुणीचं काळीच काढून घालत सर माझी महाकाली कालकुली काली काली कोल कोल कोलू काली कोल 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 केली कोल काल 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 कोलू मग गो तोलू कोल कोल कुटू तुको खाऊन घ्यायचं काहीच ठेवू नका एक सुद्धा कुठली विद्यानात ताकद ना काय काहीच ठेवायचं नाही
पूर्ण अरे मडी बेताळ डोंगे पूर्ण तोडते कर्मानुसार शिक्षण ना उडवतोस तू मारियंता मारियंतोस तू मारियंतोस तू मोसू मा मारिस ती पोस मा पुरिस मरी मारिस तू मारी मारितीस ती चल खाऊन घे त्याचं पूर्ण खाऊन घे काही चुना घ्यायची शर्यतनं पूर्ण काढून टाका पूर्ण काढून पूर्ण शरीरातनं डोक्यातनं. तर आता तुम्ही बघितलं ना व्हिडिओ कसं असतं कसं नाही. याशे बरेच काही गोष्टी असतात आणि बरेच काही गोष्टी ते मला काही गोष्टी रेकॉर्डिंग करायच्या नव्हत्या त्याच्यामुळे काही गोष्टी रेकॉर्डिंग केल्या नाही काय. तर ह्या अशा गोष्टी असतात आणि तिथून नंतरून मग दिव्य ताकद प्रसन्न झाली. प्रसन्न वगैरे होऊन काय तर मला त्यांनी त्यांचं नाव नाही सांगायला लावलेलं त्याच्यामुळे मी काय नाव सांगत नाही आहे त्या दिव्य ताकदचं. फक्त एवढं सांगू शकतो की बाबा तपस्वी होते. त्यांना जी पण ताकद प्रकट झाली प्रसन्न झाली तपस्वी होते आणि त्यांनी ज्या दिव्य शक्तीची आराधना केली किंवा काय केले ते दत्तगुरू पण होते आणि देवी पण होत्या. तर त्यांना ते प्रसन्न झालेले होते. तर असे काय होते तर ह्या काय गोष्टी असतात. महत्त्वाचं ज्ञान हे कुठल्या पण साध्वीला व साधकाला कळणं गरजेचं आहे. इथंच मी आता माझ्या शब्दाला पूर्ण विराम देऊन टाकतो. ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी गुरु आदेश.